कालपासून वसई विरार शहर महानगरपालिकेने वसुंधरा हा सप्ताह पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा ह्या नावाने वसईमध्ये ठिकठिकाणी कार्यक्रम चालू केलेले आहेत। कालच चक्रेश्वर तलाव येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली। आज पापडी येथे वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते वसईत देखील वसुंधराचं रक्षण कसं करावं, तलाव कसे आपण जे पूर्वी तलाव होते तसे पुन्हा तलाव कशा पद्धतीने आपल्याला वापरात आणता येतील याबद्दल कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। आपण आता थेट आमदारांशीच बोलूया। मॅडम जी नमस्कार। नमस्कार मॅडम, आजच्या ह्या कार्यक्रमाविषयी तुम्ही काय सांगाल? 22 एप्रिल हा अर्थ डे म्हणून आपण साजरा करतो आणि महाराष्ट्र शासनाने 22 एप्रिल पासून 1 मे महाराष्ट्र दिनापर्यंत वसुंधरा सप्ताह साजरा करायचा असा शासन निर्णय केलेला आहे। आणि या वसुंधरा सप्ताहामध्ये वसुंधरेचं संवर्धन करणं हा मुख्य उद्देश आहे। आपण बघतो की आता जशी जशी लोकसंख्या वाढत चाललेली आहे, एकूणच आपल्या देशातली म्हणा किंवा पृथ्वीवरची म्हणा, लोक वाढतायत पण त्या लोकांबरोबर पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होतो आहे। पाणी आपण म्हणतोय पाणी सगळ्यांना, पाणी हे जीवन आहे, पाणी पिणं सगळ्यांना आवश्यक आहे, पण पाण्याची पातळी कमी कमी होत चाललेली आहे। भूगर्भातले जी पाण्याची पातळी आहे ती सुद्धा कमी होते। तर पाण्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे। पाण्याचे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, जे आपले तलाव आहेत, त्या तलावांचं संवर्धन होणं गरजेचं आहे। आणि आपल्या विशेषतः आपण जर वसई बघितली तर वसईमध्ये आपल्याकडे तलाव जास्तीत जास्त आहेत, आपल्याकडे बावखळ आहेत आणि त्या बावखळांचं संवर्धन होणं गरजेचं आहे। मला असं वाटतं फक्त वसईमध्ये 1000 पेक्षा जास्त बावखळ आहेत, तर ती प्रायव्हेट असतील, ती सार्वजनिक जागांवरची असतील, पण ह्या बावखळांमुळे वसईचं हिरवे पण टिकलेलं आहे आणि ते टिकवायचं असेल ह्या पुढेही तर बावखळांचं संवर्धन होणं गरजेचं आहे। निर्मळचा तलाव असेल, पापडीचा तलाव असेल, तामतलावचा तलाव असेल, असे अनेक तलाव आपल्याकडे आहेत। या तलावांचं नैसर्गिक संवर्धन होणं गरजेचं आहे। आपण आता मी इथे बघतो आपण कॉन्क्रीटच्या भिंती बांधतो आणि त्या तलावाचं सुशोभीकरण करतो, पण माझ्या म्हणजे मला विचाराल तर त्या कॉन्क्रीटच्या भिंती बांधून आपण जे नैसर्गिक स्रोत असतात पाण्याचे ते बंद करतो। तर त्यापेक्षा नैसर्गिकपणे संवर्धन त्या पाण्याच्या स्रोतांचं कसं करता येईल ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि महानगरपालिकेकडे तसे प्रस्ताव आता गेलेले आहेत, आमची चर्चा सुद्धा सुरू आहे। जे आपण पूर्वापार पद्धतीने करत होतो त्यामध्ये थोडा बदल करून नैसर्गिक पद्धत आपण कशी अवलंबता येईल आपल्याला, त्यासाठी सुद्धा विचार विनिमय चालू आहे। आणि मला खात्री आहे की महानगरपालिका या नवीन येणाऱ्या पद्धतींचा विचार करेल आणि वसईतले तलाव सगळे संवर्धन करण्यामध्ये ते पावलं उचलतील। आणि फक्त महानगरपालिकेचं हे काम नाहीये दिलीपजी, आपण नागरिक म्हणून आपलं सुद्धा काम आहे की सुशोभीकरण करून दिलं तर ते स्वच्छ ठेवणं, ते सुंदर ठेवणं, ते टिकवणं हे आपल्या नागरिकांच्या हातामध्ये आहे। तर मला असं वाटतं की ह्या वसुंधराच्या सप्ताहाच्या निमित्ताने मी वसईतल्या सर्व नागरिकांनाही विनंती करू इच्छिते की आपली बावखळं वाचवा, त्यांचं संवर्धन करा। जे तलाव आहेत त्या तलावांचं आपण सगळेजण मिळून कसं संवर्धन करू शकतो, त्याची स्वच्छता कशी राखू शकतो, काही छोटी छोटी कामं आहेत जी आपल्या हातात आहे। निर्माल्य आपण तलावात टाकलं नाही तर ते आपल्या हातात आहे, टाकणं न टाकणं। कचरा तलावात टाकणं न टाकणं आपल्या हातात आहे। कपडे तलावात जाऊन धुवायचे की नाही धुवायचे हे आपल्या हातात आहे। तर जे आपल्या हातात आहे ते निदान आपण केलं तर आपण आपलं कर्तव्य बजावू शकू आणि एकूणच आपल्या वसुंधरेला सुरक्षित ठेवू शकू। आपल्या वसईमध्ये जवळपास 60% जे तलाव आणि बावखळ आहेत ते प्रायव्हेट आहेत, तर असं काही शासन निर्णय काढणार आहेत का की जे तलाव आहेत ती आता बुजवू नये? आतापर्यंत जे बुजवले ते बुजवले, परंतु ह्यापुढे न बुजवता, कारण त्यामुळे पावसाचा निचरा होणे, होल्डिंग पॉइंट आणि दुसऱ्या ज्या आपल्या आजूबाजूला विहिरी आहेत त्यांना पाण्याचा स्तोत्र देखील आहे, ह्याबद्दल तुम्ही काही असा विचार करता का? आम्ही तसं पत्र दिलेलं आहे महानगरपालिका आयुक्तांना आणि त्याबाबत चर्चाही झालेली आहे की याबाबत एक धोरण निश्चित होणं गरजेचं आहे। धोरण निश्चित झाल्याशिवाय, पॉलिसी निश्चित झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही। त्यामुळे या बाबतीत एक महानगरपालिकेने धोरण निश्चित करावं की जी प्रायव्हेट बावखळं आहेत त्याचं संवर्धन कशा पद्धतीने केलं पाहिजे, मग त्यासाठी काय नियम अटी शर्ती असल्या पाहिजेत आणि मग त्याचं संवर्धन करण्याकरता प्रायव्हेट जर असेल, खाजगी असेल आणि त्या खाजगी व्यक्तीची तयारी असेल की मला ह्याचं संवर्धन करायचंय, तर मग त्याचं आर्थिक जो आहे आर्थिक व्यवस्था ती महानगरपालिका उचलणार का, ती संवर्धन करून देणार का? तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये एक धोरण निश्चित होणं गरजेचं आहे। आणि महानगरपालिकेचे आयुक्त श्री अनिल
कुमार पवार हे सुद्धा या बाबतीमध्ये खूप सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की अशा प्रकारचं धोरण लवकरात लवकर ते निश्चित करतील आणि त्या बाबतीत पावलं उचलतील. तर आपण ऐकलं पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा ह्या नावाने आज जो कार्यक्रम सुरुवात झालेली आहे, ह्यामध्ये आमदार महोदयांचं ठाम विश्वास आहे की जर का आपण आपले बावखाल सांभाळली आणि बावखाल जर का व्यवस्थित जशी पहिली वापरात होती तशी वापरात ठेवली तर वसईतील पाण्याचा स्रोत आणि येणारा पावसाचा पाण्याचा होल्डिंग पॉइंट ह्या दोघांसाठी देखील काम होईल आणि आपल्या वसईत आपण व्यवस्थितरित्या जीवन जगू शकतो. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.